पूर्वी आमचे पक्षाचे शहर अध्यक्ष किशोर मगरे यांच्याबद्दल अपशब्द काढलेला आहे एका व्यक्तीने. त्या व्यक्तीबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आपल्याला. त्याचं नाव माणिक उघडे. माणिक उघडे हा एक नंबरचा चिटर व्यक्ती आहे. समाजाची दिशाभूल करणारा आणि आमच्या मित्र पक्षाची दिशाभूल करून आर्थिक लूट करणारा व्यक्ती, अशा प्रकारचं मी त्याचं विश्लेषण करू. तसेच हा व्यक्ती पैशाचा एवढा लालची आहे की आमच्या मित्र पक्षाला एवढं खोटं नाटक बदनामी करत काहीही सांगून कार्यकर्त्याच्या नावाने पैसे घेतो आणि स्वतःचे घरं भरतो. आणि या सर्व गोष्टीला कंटाळून सर्व लोक त्याच्यापासून दूर झालेले आहेत आणि जाधव साहेबांचं नेतृत्व स्वीकारून जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व काम करत आहेत. जाधव साहेबाकडे आम्ही आल्याच्या नंतर जाधव साहेबांनी आम्हाला मान सन्मान केला, शहर अध्यक्ष पद दिला, अधिकृतपणे आठवले साहेबांच्या हस्ते आम्हाला पद दिल्याच्या नंतर त्यांच्या पोटामध्ये गोळा उठला आणि त्यांनी थेट मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला माझ्यावर. आणि अशा प्रकारचं गुंड लोकांचं नेटवर्क तो चालवतोय आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवून आमच्यासारखे डॉक्टर असतील, वकील असू देत, इंजिनियर असू देत, त्यांच्यावरती हल्ले करतोय. त्यांना वाटलं शिसूचिक लोक काय हातापाई करणार नाही, परंतु आमच्याकडे कायदा आहे, कायद्याने आम्ही लढू, प्रत्येक वेळेला आम्ही कायद्याने उत्तर देऊ. त्याच घटनेमध्ये माझ्यावर हल्ला केल्याबद्दल आम्ही FIR नोंद केला, परंतु ती केस वापस घेण्यासाठी आमच्यावर एवढा दबाव टाकण्यात आला की पोलिसांवर सुद्धा त्यांनी दबाव निर्माण करून खोटा गुन्हा दाखल केला. खोटा गुन्हा दाखल केला की आम्ही त्यांची गाडी अडवली, आम्ही चौघा लोकांनी मारलं. चौघांमध्ये कोण? त्या घटनेच्या वेळी जय जाधव तिथं नव्हतेच. जय जाधवचं सुद्धा त्या ठिकाणी नाव घेऊन खोटी FIR दाखल केली केवळ एवढ्यासाठी की आम्ही गुन्हा माघारी घ्यावा. अरे तुम्हाला जर वाटत असं तुम्ही काय कोर्टातून तो सिद्ध करायला पाहिजे ना, पण खोटा गुन्हा दाखल काय करायचे? आता तुम्ही बोलाल खोटा कशावरून, हा प्रश्न सर्वात मोठा आहे ना. खोटा गुन्हा कशावरून? तर आमच्याकडे पुरावे आहेत. ज्या दिवशी जी घटना दाखल झालेली सांगतायत त्या दिवशी जय जाधव हे त्या ठिकाणी म्हणजे घटनेच्या ठिकाणीच नव्हते. ओला करून या ठिकाणी ते त्यांच्या सासरवाडीला गेले होते, अंबरनाथला. ओलाने गेलेले, त्याचं पूर्ण स्क्रीनशॉट, त्याचा तपशील आहे, कागदपत्र आहे. त्याच्यानंतर ते आले, कुठल्या मार्गाने आले, त्यांचं सुद्धा तिकीट आहे. त्या तिकिटाच्या माध्यमातून ते रेल्वेच्या तिकिटातून ऑनलाईन पेमेंट करून त्याने तिकीट काढलेला, हे त्याचे रिसिप्ट आहे. आणि या माध्यमातून ते दुपारी गेलेले 12-1च्या दरम्यान आणि संध्याकाळी 6-7 वाजता घरी आलेले. आता ते मुलाला बाळाला, त्याचं बाळ झालं, बाळाला बघण्यासाठी, पत्नीला बघण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. म्हणजे विचार करा तुम्ही, असा म्हणजे किती नीचपणा झाला की एखाद्याचं नाव खराब करण्यासाठी. जाधव साहेब प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांचा मुलगा तर कशातच काय त्याच्यामध्ये नाही, परंतु ते जिल्हा अध्यक्ष झाले आणि जिल्हा अध्यक्षाने आम्हाला शहराध्यक्ष का केलं याच्यामुळे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार? अरे महिला आहे, लहान बाळ आहे, त्यांच्या भावना काय असतील अशा पद्धतीने. आणि जिल्हा अध्यक्ष एवढे आपले खंबीर नेतृत्व असताना सुद्धा अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होतात. त्याच्यामुळे आमचं एक तुम्हाला सांगत तात्पर्य आहे की किती हा खोटा व्यक्ती आहे, कशा पद्धतीचा हा गैरवापर करतोय, कशा पद्धतीची दिशाभूल करतोय, पोलीस प्रशासनाने सुद्धा दिशाभूल करतोय. आणि याच्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्याच्या विरोधामध्ये 3 तक्रारी ऑलरेडी गेलेल्या. एक आमच्या डॉक्टर साहेबाला किडनॅप केल्याची तक्रार, त्याचं नाव आहे. माझ्यावर हल्ला केल्याचं ते मास्टर माइंड म्हणजे सुपारी घेतली त्याचं नाव आहे. आणि खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः पोलीस स्टेशनला ते गेले होते, त्याचे सुद्धा तिथे पुरावे CCTV पोलीस स्टेशनला उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचे या माणसाचं नेचर आहे. 2 मिनिटं सांगतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये दाखवतो की मी खूप क्लीन आणि नीट आहे. अतिशय खोटा आहे, दादांतू खोटा आहे. समाजाला माझा निरोप आहे या ठिकाणी. आपल्या माध्यमातून मी डोंबिवली शहरातील समाजाला मी सांगू इच्छितो, सामान्य जनतेला सांगतो की याच्या भूलतापाला बळी पडू नका. एक नंबरचा चिटर माणूस आहे. तुमच्या सर्वांना कुणाला विकून टाकेला, चालता फिरता विकून टाकेला हा व्यक्ती, आणि पत्ता सुद्धा लागणार नाही. आणि म्हणून याच्यापासून दूर राहा. समाजाच्या कुठल्याही कामाचं नाही, पक्षाचं कुठलंही अधिकृत काम करत नाही, कुठल्याही प्रकारचं योगदान पक्षामध्ये त्याचं नाही आहे. आणि अशा व्यक्तीला कोणीही त्याला बळ देऊ नये, सर्वांनी सावध राहावं. आणि तसेच आमचे जे मित्र पक्ष आहे यांना सुद्धा या माध्यमातून, मी जाधव साहेब आहेत, शहर अध्यक्ष आहेत, यांच्या समोर मी सांगतोय की आमचे मित्र पक्ष आपले आमदार साहेब असतील, दोन्ही आमदार साहेबांना आमची कळकळ विनंती आहे की या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा तुम्ही बळ देऊ नका. हा एक नंबरचा चिटर व्यक्ती आहे, सर्वांची दिशाभूल करून फसवणूक करणारा व्यक्ती आहे.